मागील व्हिडिओमध्ये आपण सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरबद्दल चर्चा करत होतो। कायिक विकृती किंवा मनोशारीरिक विकृती या मराठी नावाने सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरला संबोधलं जातं। मागच्या तासात सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचे क्लिनिकल सिम्पटम्स ज्याला म्हणूया किंवा क्लिनिकल नेचर ऑफ सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर त्याची डेफिनेशन ही आपण चर्चा केलेली होती। आजच्या तासामध्ये आपण सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचे उपप्रकार बघणार आहोत। जे मेजर टाइप्स ऑफ सोमॅटिक डिसऑर्डर किंवा सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर याचे उपप्रकार आपण पाहणार आहोत। सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचे मूलतः 4 उपप्रकारांमध्ये विभागणी केली जाते। अनेक प्रकार लक्षणांच्या आधारावर आपणास सांगता येतील, मात्र मुख्य तत्वे DSM द्वारे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचे एकूण 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे। पहिला प्रकार सोमॅटायझेशन डिसऑर्डर, याला कायिक विकृती किंवा कायिकीकरण विकृती, शारीरिक आजार असं म्हटलं जातं। दुसरा प्रकार आहे प्रकृती चिंताग्रस्तता, यास हायपोकॉन्ट्रॅसिस असं म्हटलं जातं। तिसरा प्रकार वेदना विकृती म्हणजेच पेन डिसऑर्डर। चौथा प्रकार कन्व्हर्जन डिसऑर्डर म्हणजेच रूपांतरण विकृती। असे या 4 प्रकारांमध्ये सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। तरी देखील ही जी 4 प्रकार आहेत, या 4 प्रकाराच्या लक्षणे जी आहे, ही लक्षणे सामायिक दृष्ट्या शारीरिक तक्रारीच्या माध्यमातून प्रगट होणारी असली तरी त्यांची कारणं आणि उपचार ही वेगवेगळी आहेत। प्रत्येक विकृतीची कारणं आणि प्रत्येक विकृतीची उपचार पद्धती ही वेगवेगळी आहे। तर आपण पहिल्या प्रकाराला सुरुवात करूया। पहिला प्रकार आहे कायिकीकरण विकृती, सोमॅटायझेशन डिसऑर्डर। वयाच्या 30व्या वर्षा आधीपासून ह्या विकृतीचा उगम होतो किंवा ही विकृती सुरू होते। या विकृतीचे रुग्ण व्यक्ती दीर्घ कालावधीपासून शारीरिक व्याधी, शारीरिक आजारांच्या विविध तक्रारी करत असतात। त्यांच्या पुष्टीसाठी किंवा त्याच्या समर्थनार्थ किंवा ते डायग्नोसिस करून घेण्यासाठी वेगवेगळ्याच पण स्वतंत्रपणे झालेल्या वैद्यकीय तपासण्या सुद्धा केले जातात। त्याचे अहवाल सुद्धा, ते रिपोर्ट सुद्धा कलेक्ट करत असतात आणि चुकीच्या औषधोपचारांना बळी पडत असतात। त्यातून कधी जन्मभराचा सुद्धा व्यक्तीला त्रास सहन करावा लागतो, भोगावा लागतो व वेळप्रसंगी व्यक्तीचं योग्य डायग्नोसिस न झाल्यामुळे आणि मेडिसिनचं प्रमाण अधिक झाल्यामुळे अशा व्यक्तींना दुसरे फिजिओलॉजिकल डिसीज ही क्रिएट होण्याची संभावना नाकारता येत नाही। अर्थात ह्या विकृतीचा उगम बेसिकली एज ऑफ 30च्या अगोदरपासून सुरू झालेला असतो। आपल्याला काहीतरी शारीरिक आजार जडलेला आहे, उदाहरणार्थ मानेचा मणका असेल, छातीचा हाड दुखत असेल किंवा कमरेचा हाड दुखत असेल, हे झालं ऑर्थोपॅटिक रिलेटेड तक्रारी। काहींना म्हणतात की मला दम्याचाच त्रास आहे, काही म्हणतात की मला चेस्टमध्ये पेन होतं, काही म्हणतात मला डोक्यामध्ये खूप मुंग्या येतात। वेगवेगळे लक्षणे हे रुग्ण व्यक्ती प्रगट करत असतात आणि अशा लक्षणांच्या डायग्नोसिससाठी वैद्यकीय उपचाराकरिता ते जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या करतात, वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट कलेक्ट करतात आणि डॉक्टर म्हटला की आपल्याला माहिती आहे, पेशंट आला, त्याने डायग्नोसिस केलं, त्याला माहिती असतं की याला हा आजार नाही आहे, तरी देखील डॉक्टर लोक काहीतरी गोळ्या औषधी त्याला लिहून देतात
आणि त्या आजारावर रुग्णांचा सुद्धा फोर्स असतो की डॉक्टर मला काहीतरी गोळ्या द्या, म्हणून नाईलाज असतो, डॉक्टर सुद्धा कंटाळून त्यांना औषधोपचाराला प्रारंभ करतात. मात्र याचे साईड इफेक्ट सुद्धा त्या रुग्णाला भोगावे लागतात, हे रुग्णाला कळत नाही. DSM नुसार या विकृतीच्या लक्षणांचे 4 प्रकार आणि 4 प्रकारच्या पातळ्या ह्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे ह्या विकृतीचा प्रारंभ कळाला, मग ह्या विकृतीग्रस्त रुग्णांमध्ये कोणत्या प्रकारचे लक्षणं आढळतात, कोणत्या प्रकारच्या लेवल्स आढळतात, त्या लेवलच्या आधारे किंवा त्या लक्षणांच्या आधारे सोमॅटिझेशन डिसऑर्डरचं निदान करणे सहज सोपे जाते. तर पहिलं लक्षण आहे दुःख वेदनेशी संबंधित 4 लक्षणे. आता दुःख वेदनेशी संबंधित 4 लक्षणे कोणती? त्यामध्ये रुग्णांमध्ये दैनंदिन कार्य करत असताना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करत असताना रुग्णांमध्ये दुःख वेदनेचा किंवा पेनचा अनुभव हा जुना असावा लागतो. उदाहरणार्थ डोके, ओटीपोटीमध्ये दुखणे, पाठ दुखणे, सांधे दुखणे, गुदद्वार या ठिकाणी दुखणे किंवा संभोगाच्याच वेळी किंवा मासिक पाळी लघवी करताना वेदना होणे, अशा प्रकारच्या रुग्णांच्या तक्रारी असतात. ही जी 4 प्रकारच्या तक्रारी आहेत आणि ह्या 4 प्रकारच्या तक्रारी खूप वर्षापासून जर रुग्ण अनुभवत असेल तर लक्षात घ्या, बेसिकली सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर हे एक शारीरिक आजार नसून मानसिक आजार आहे. रुग्णांना ह्या फक्त केवळ मानसिक दृष्ट्या लक्षणांचा अनुभव येत असतो. शारीरिक दृष्ट्या कोणत्याच प्रकारचा दोष, शारीरिक दृष्ट्या कोणत्याच प्रकारच्या व्याधी जडलेल्या नसतात, तरी देखील रुग्णांमध्ये अशा प्रकारचे तक्रारी, अशा प्रकारचे लक्षणे हे रुग्णाद्वारे प्रगट केले जातात. म्हणूनच या लक्षणांच्या आधारावर म्हणजे शारीरिक, आपण सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरची व्याख्याच अशी केलेली आहे की शारीरिक दोष किंवा इंद्रियजन्य दोष नसताना सुद्धा रुग्ण हा त्या संबंधित आजारांचं लक्षणांद्वारे प्रगटीकरण केलं जातं. मात्र त्याचं मूळ हे सर्व मानसिक दृष्ट्या असते, म्हणून त्यास सोमॅटोफॉर्म डिसऑर्डर असं म्हटलं जातं. मग त्यापैकी हा जो पहिला प्रकार आहे सोमॅटिझेशन डिसऑर्डरचं, त्यामध्ये पहिले जे हे 4 दुःख वेदनेशी जी संबंधित लक्षणं किंवा तक्रारी रुग्ण हा सातत्याने जर करत असेल तर आपण त्याचं डायग्नोसिस हे कायिकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. नंतर दुसऱ्या प्रकारची लेवल्स आहे किंवा दुसरं लक्षण आहे जठर आणि आतडे संबंधित लक्षणे. जठर आणि आतडी संबंधित 2 प्रकारची लक्षणे रुग्णांना जर अनुभवास येत असेल आणि रुग्ण प्रकटीकरण करत असेल तर अशा वेळेस त्याचं निदान आपण कायिकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. दुःख वेदने व्यतिरिक्त जठर आणि आतड्याशी संबंधित उदाहरणार्थ मळमळणे, अतिसार होणे, त्याला हगवण लागणे म्हणतो आपण, अनेक पदार्थांबद्दलची असहिष्णुता म्हणजे त्याची चव जाणे, गरोदर नसताना सुद्धा उलट्या होणे, म्हणजे जे जठर आणि आतड्याशी संबंधित 2 प्रकारची कोणत्याही 2 प्रकारची लक्षणे किंवा कोणत्याही 2 प्रकारच्या तक्रारी रुग्ण जर करत असेल तर त्याचं सुद्धा निदान आपण कायिकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. तिसरी लेवल्स आहे, तिसऱ्या प्रकारचं लक्षण आहे ते म्हणजेच लैंगिक संबंधित लक्षणे. लैंगिक कार्यासंबंधित किंवा लैंगिकते संबंधित कोणतंही एक लक्षण रुग्ण वारंवार जर प्रगट करत असेल तर ते सुद्धा कायिकीकरण विकृतीचं लक्षण आहे. जसं की प्रजोत्पादनाशी संबंधित यंत्रणा ज्या असतात त्या संबंधित किमान एक लक्षण, उदाहरणार्थ लैंगिकदृष्ट्या अलिप्तता किंवा ज्याला सेक्शुअल डायफंक्शन आपण म्हणूया की लैंगिक अपकार्य दोष. मग यामध्ये अनेक ते आपण पुढच्या सेक्शुअल डिसऑर्डरमध्ये व्हॉट इज सेक्शुअल डायफंक्शन हे आपण बघणारच आहोत. पण तेथे पुरुष किंवा स्त्री असेल की त्यांच्यामध्ये एकतर उत्तेजना अभाव असतो किंवा अतिउत्तेजना असते किंवा वीर्यखलन जे लवकर होणे किंवा वीर्यखलन
ताठरता वगैरे ह्या सगळ्या ज्या काही विकृती लैंगिक डायफंक्शनशी संबंधित विकृती आहेत ते स्वतंत्र याच्या प्रकरणामध्ये विवरण दिलेलं आहे. पण जे सेक्शुअल ऑर्गॉनशी संबंधित जे लक्षणे आहेत, सिम्पटम्स आहेत, यापैकी सेक्शुअल डायफंक्शन किंवा लैंगिकतेबद्दल उदासीनता वाटणे, अनियमित स्त्रियांमध्ये अनियमितपणे पाळी येणे, मासिक पाळी जी असते ती अनियमितपणे येते, आणि गरोदर जर असेल, व्हॉटेवर समजा ती प्रेग्नंट असेल तर अशा वेळेस त्यांना सलग कंटिन्युअसली ओमेटिंग, ज्याला आपण वांत्या होणे, अशा प्रकारची रुग्ण मध्ये जर तक्रारी वारंवार करत असेल तर आपण त्याचं डायग्नोस हा कायकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. चौथं जे लेवल्स आहे, चौथी जी लक्षणांची पातळी आहे ती म्हणजे न्यूरो फंक्शनशी संबंधित, ज्याला मज्जा संस्थीय किंवा नस संस्थीय संबंधित जे मिथ्या दोषाचे लक्षणे असतात ते मिथ्या म्हणजे चुकीचे संबंधित एक लक्षण जर रुग्ण वारंवार, यापैकी रुग्ण कोणत्या तरी एका लक्षणांची वारंवार जर तक्रार करत असेल तर त्याचा सुद्धा डायग्नोस आपण कायकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. म्हणजे पेन दुःख वेदने व्यतिरिक्त रुग्णांमध्ये सेन्सरी आणि मोटर्स फंक्शनमध्ये बिघाड जर झाला असेल किंवा त्या संबंधित हुबेहूब तशी ऍक्टिव्हिटी करण्यामध्ये जर त्यांना दोष आढळत असेल किंवा त्याचा मेमरी फंक्शनमध्ये दोष आढळत असेल किंवा त्याचा कॉग्निटिव्ह फंक्शनमध्ये जर दोष आढळत असेल तर अशा संबंधी आपण त्याचं डायग्नोसिस हे कायकीकरण विकृतीमध्ये करू शकतो. कॉग्निटिव्ह फंक्शन संबंधित वारंवार रुग्ण तक्रारी करतात, माझ्या लक्षात राहत नाही, किंवा आत्ता काय बोललो होतो आपण ते सुद्धा लक्षात राहत नाही, किंवा यांच्यातील जे विसंगती आहे, जे बोलणे असेल, जे थिंकिंग प्रोसेसमध्ये सुद्धा विसंगती आढळून येते, लॉजिकल प्रोसेसमध्ये विसंगती आढळून येते. म्हणजे अशा प्रकारचे मज्जासंस्थीय ऑटोनॉमस नर्वस सिस्टममध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे, मी आत्ताच म्हटलं किंवा या डोक्यामध्ये काहीतरी गाठ झालेली आहे, मी आठवू शकत नाही, झोप न लागणे, अशा प्रकारचे जे काही लक्षणे रुग्ण हे वारंवार जर प्रकट करत असेल तर अशा वेळेस आपण त्याचं डायग्नोस हे कायकीकरण विकृतीमध्ये अर्थात सोमॅटिझेशन डिसऑर्डरमध्ये करू शकतो. म्हणजे सोमॅटोफॉर्म डिसऑर्डरचा हा जो पहिला प्रकार आहे तो प्रकार डायग्नोसिस करण्यासाठी वरील 4 प्रकारच्या ज्या लेवल्स आहेत या 4 प्रकारच्या लक्षणांच्या लेवल्स हे रुग्णांमध्ये आढळून आल्यास आपण त्याचं डायग्नोस हे सोमॅटिझेशन डिसऑर्डरमध्ये करू शकतो. नंतरच्या पिरियडमध्ये आपण हायपोकॉन्ड्रायसिस, प्रकृती चिंताग्रस्तता ह्या विकृतीबद्दल किंवा त्या विकृतीचं क्लिनिकल नेचर कसं आहे किंवा तिचं क्लिनिकल सिम्पटम्स कोणकोणते आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात.